नामंजूर असो त्याला चॅलेंज करण्यासाठी आपण प्रांत अधिकारी यांच्याकडे रिव्हिजन दाखल करू शकतो. तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, कारण आपल्याला जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्या जर फेवरमध्ये निकाल झाला असेल तर आपल्याला असं वाटतं की महसूल खात्यामध्ये त्याचं काहीतरी बरंच चालतंय आणि त्याचं तो जो निकाल आहे तो पुढे जरी आपण चॅलेंज केला रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये म्हणजे महसूल अधिकाऱ्याकडे जसं की प्रांतकडे, तर तिथं सुद्धा त्याच्यासारखा निकाल होऊ शकतो. आणि आपल्याला सत्य घटनेवर आधारित निकाल पाहिजे असेल म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण दिवाणी कोर्टाकडे आपण दाद मागावी. तर आपण या बाबतीत दिवाणी कोर्टाकडे देखील दाद मागू शकतो. आता जर समजा तुम्हाला जो रस्त्याची जी केस आहे तुमची ती MLRC कलम 143 प्रमाणे असेल आणि त्यातला जर निकाल तहसीलदारांचा तुमच्या विरोधात गेला असेल तर तुम्ही त्याच कलमांतर्गत जे त्यातलं सब क्लॉज 4 आहे, पोट कलम 4 आहे, त्या अंतर्गत तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता. म्हणजे तहसीलदाराच्या आदेशाच्या विरुद्ध दिवाणी कोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल करू शकता. पण त्याला आहे लिमिटेशन आणि ते लिमिटेशन